नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील माझ्या अमृताचे डोही या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण श्रीमद भगवद्गीता निरूपण बघत आहोत. मागच्या एपिसोडपर्यंत आपण अध्याय 17वा पूर्ण केलेला आहे. आता या एपिसोडमध्ये श्रीमद भगवद्गीता अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग हा मी सुरू करत आहे. त्याआधी मी तुम्हाला नम्र विनंती करते की कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेशा, संन्यासामधील तत्व आणि त्यागामधील तत्व मी वेगवेगळं जाणू इच्छितो. संन्यासामध्ये काय तत्व आहे आणि त्यागामध्ये काय तत्व आहे हे मला वेगळेपणाने आपण मला सांगावं, असं अर्जुनानं भगवंतांना म्हटलं. श्री भगवान म्हणाले, श्लोक 2, काम्य म्हणून जेवढी कर्म आहेत, म्हणजे आपण काहीतरी त्याच्या पाठीमागे फलाशा ठेवलेली असते, वासना ठेवलेली असते, अशी जी कर्म आहेत त्या वासनात्मक फलाशापूर्वक कर्मांचा न्यास करणं म्हणजे सोडून देणं म्हणजे संन्यास. म्हणजे संन्यासामध्ये काम्य कर्म ही करू नयेत. कर्मांवर जोर आहे. कर्म त्याचा संन्यास म्हणजे संन्यास. आणि त्याग मग कशाला म्हटलं जातं, तर कर्माच्या फलांचा त्याग करणं. म्हणजे ॲक्च्युअल कर्म केली तरी चालतं नव्हे, ते आवश्यकच आहे. कर्म करायची पण त्यातील फलाशेचा त्याग करणं, ते सोडून देणं म्हणजे त्याला त्याग असं म्हटलं जातं. आता श्लोक 3ला जाण्यापूर्वी मी आदी शंकराचार्यांचं चरित्र जे आपण बघतोय ते जरा आपण पुढे नेऊया. शंकराचार्यांनी दशनामी संप्रदाय चालू केला बरं का. हा अद्वैत वेदांताचा एकदंडी संन्यास असंही याला म्हटलं जातं. म्हणजे काय, एकदंडी संन्यास म्हणजे जो संन्यासी असतो तो आता त्याची एकमेव इच्छा असते की आपण परमतत्वामध्ये विलीन होणं. त्या अर्थानं एकदंडी संन्यास असं म्हटलं जातं. त्याविरुद्ध वैष्णव संप्रदायामध्ये त्रिदंडी संन्यास घेतला जातो. म्हणजे काय, 3 दंड हे कशाचे निर्देशक आहेत, तर वाणी, नंतर मन आणि शरीर यांचं संयमन करणं म्हणजे त्रिदंडी संन्यास. आता ही दशनामी संप्रदाय म्हणजे काय एक्झॅक्टली, तर संन्यासांचा ग्रुप तयार करून त्यांना वेगवेगळी 10 डेझिग्नेशन किंवा नावं शंकराचार्यांनी दिली आणि अशी अपेक्षा की त्यांनी भारतभर हिंडावं. 4 मठ जी त्यांनी स्थापन केलेली आहेत त्यांना ते संलग्न राहावेत आणि संन्यास मार्गाचा आणि वेदांताचा पुरस्कार त्यांनी भारतभर करावा. त्या 10 ज्या डिग्र्या किंवा डेझिग्नेशन काय आहेत, तर गिरी, पुरी म्हणजे संन्याशांनी त्यांच्या नावाच्या पुढे या टर्म्स लावणं आवश्यक आहे. ह्या म्हणजे 10 पैकी 1. गिरी, पुरी, भारती, वन, अरण्य, सागर, आश्रम, सरस्वती, तीर्थ आणि पर्वत. अशा प्रकारे संन्यास दीक्षा घेतल्यानंतर दशनामी संप्रदायातले संन्यासी त्यांच्या नावापुढे या 10 पदव्यांपैकी 1 पदवी लावत असत.
शंकराचार्यांनी दशनामी संप्रदाय सुरू केलाच, त्याशिवाय भारतभर सगळीकडे ऐक्य निर्माण व्हावं म्हणून 4 दिशांना त्यांनी मठाची स्थापना केली. पद्मपादाचार्य त्यांचे जे शिष्य, त्यांना त्यांनी पूर्वेच्या मठाची जबाबदारी दिली. कोणता मठ? गोवर्धन पीठ मठ. नंतर सुरेश्वराचार्यांना त्यांनी शृंगेरी येथील शारदा पीठम मठाची जबाबदारी दिली, जो दक्षिणेला आहे, आणि त्याचं घोषवाक्य आहे अहम ब्रह्मास्मी, यजुर्वेदामधून घेतलेलं. पद्मपादाचार्यांचं गोवर्धन पीठ जे आहे त्याच्यामध्ये जे घोषवाक्य आहे ते प्रज्ञानम ब्रह्म ऋग्वेदामधून ते घेतलेलं आहे. त्यानंतर तिसरा मठ हस्तमलकाचार्य, त्याला त्यांनी द्वारका पीठाची, पश्चिमेकडच्या पीठाची जबाबदारी सोपवली. त्याचं घोषवाक्य आहे तत्वमसी, आणि हे सामवेदामधून घेतलेलं आहे. चौथा जो आहे तो तोटकाचार्यांवर ती जबाबदारी सोपवली, उत्तरेकडचा ज्योतिर्मठ. तिथलं घोषवाक्य आहे अयम आत्मा ब्रह्मम, अथर्ववेदातील हे महावाक्य आहे. आता ही जी घोषवाक्य दिलेली आहेत बरं का, ती 4 ऋग्वेदांमध्ये जे महावाक्य म्हणून एक एक गणलं गेलं, ती महावाक्य या मठांसाठी आदी शंकराचार्यांनी योजली. महावाक्य म्हणजे ज्या वाक्यातून परमात्म्याचं यथार्थ स्वरूप आपल्याला कळू शकतं त्याला महावाक्य असं म्हटलं जातं. संन्यासाचे बाकीचेही अनेक प्रकार आहेत बरं का, जसं की कुटीचक संन्यास म्हणजे काय, तो संन्यासी गावाच्या बाहेर झोपडी तयार करून तो राहतो, परंतु घरातलं अन्न काही दिवस तो घेऊ शकतो. त्यानंतर बहुदक संन्यास, भगवी वस्त्र, नंतर घरचं जेवण आता तो घेत नाही आणि तो भिक्षा मागायला सुरुवात करतो. त्यानंतर येतं हंस, ते भिक्षेवर राहतात आणि देशभर त्यांनी भ्रमंती करावी अशी अपेक्षा असते. आणि सगळ्यात सर्वोच्च म्हणजे परमहंस, ते पूर्णपणे ईश्वराला समर्पित झालेले असतात. संन्यास दीक्षा घेताना बरं का, विरजा होम बहुतेक साधारणपणे सगळीकडे केला जातो. विरजा होम म्हणजे त्यामध्ये रजो आणि तमोगुणांचा होम संन्याशांनी करावा अशी त्यामागे सांकेतिक कल्पना आहे. तसंच संन्यास ग्रहण करण्यापूर्वी संन्यासी आत्मपिंड दान करतो. स्वतःचं श्राद्ध त्याच्याकडून केलं जातं, कारण त्याच्यानंतर तो आता गृहस्थाश्रमी राहत नाही आणि त्यातील जी कर्तव्य सांगितलेली आहेत ते ती करू शकत नाही. श्लोक 3. कर्मदोषमुक्त म्हणून त्याचा सर्वस्वी त्याग करावा असे कित्येक पंडित म्हणतात. म्हणजे कर्म दोषयुक्त का? कारण केलं की त्याचं फळ मागे पडतं म्हणून. आणि यज्ञ दान तप कर्म यांचा मात्र कधीही त्याग करू नये असे काही जण म्हणतात. श्लोक 4. हे भरतश्रेष्ठा, त्यागाबद्दल माझा काय निर्णय आहे तो ऐक. पुरुषश्रेष्ठा, त्याग 3 प्रकारचा सांगितलेला आहे. श्लोक 5व्याला वळण्यापूर्वी आदी शंकराचार्यांचं एक अत्यंत गाजलेलं असं यती पंचकम आहे. यती म्हणजे संन्यासी. संन्यासाची जीवनावस्था किंवा जीवनाकडे बघण्याची त्याची दृष्टी कशी असते हे या पंचकममध्ये आदी शंकराचार्यांनी मांडलेलं आहे. त्याचा मी असा छोटासा स्वैर अनुवाद केला आहे.
आत्मज्ञानी वैराग्यशील वृत्तीनं जगताकडे बघत असतात. दुःखमुक्त आणि करुणेचा तो महासागर, दुःखमुक्त आणि करुणेचा तो महासागर असा तो संन्यस्त ज्ञानी. चालण्या झोपण्यासाठी आधार त्याला पायांचा, भिक्षेसाठी आधार त्याला त्याच्या 2 हातांचा. वैभवाकडे तो बघतो जणू एखादं जुनं पानं जीर्ण वस्त्र असावं तसं. असा हा संन्यस्त ज्ञानी, असा हा संन्यस्त ज्ञानी. दाही दिशा हेच त्याचे वैभव, दाही दिशा हेच त्याचे वैभव, दाही वाटा हेच त्याचं घर. आत्मतत्वाच्या सर्वव्यापी प्रदेशामध्ये, आत्मतत्वाच्या सर्वव्यापी प्रदेशामध्ये विमुक्त फिरेतो संन्यस्त ज्ञानी, विमुक्त फिरेतो संन्यस्त ज्ञानी. श्लोक 5. यज्ञ, दान, तप, कर्म यांचा त्याग करू नये. काय म्हणतात भगवान? ही जी कर्म आहेत त्याचा त्याग करू नये. ती कर्म करायलाच हवीत. का? यज्ञ, दान, तप ही शहाण्या पुरुषांना चित्तशुद्धीकारक आहेत. व्रत, वैकल्य, पूजा, अर्चा, यज्ञ या सगळ्यांनी आपलं मन हळूहळू शुद्ध व्हायला लागतं. त्यामुळे या कर्मांचा त्याग कोणी करू नये. श्लोक 6. म्हणून ही यज्ञ यादादी कर्मसुद्धा आसक्ती न ठेवता फळांचा त्याग करून ती केली पाहिजेत असं भगवंत इथे स्पष्टपणे सांगतात. का? एकतर ती मन शुद्ध करतं, मन पवित्र मंगलमय विचारांनी भरून जातं, हे एक कारण. आणि दुसरं म्हणजे ती सुद्धा निष्काम वृत्तीनं मनुष्यानं करायला हवी, असं माझं निश्चित आणि उत्तम मत आहे. निष्काम वृत्तीनं आपापलं कर्तव्य करणं याच्यावर एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. कथा आहे चुलतीम छांजोर या व्यक्तीची. लडाखमधील प्रसिद्ध समाजसेवक हे आहेत. झस्कार व्हॅलीमधील एका खेड्यामध्ये ते राहतात. त्यांनी एकट्यानं त्यांच्या स्वबळावर रामजग टू कारगाय असा 40 किलोमीटरचा रस्ता स्वतःच्या हिमतीवर त्यांनी बनवला. का? कारण रस्ते नसल्यामुळे विकास होत नव्हता आणि सुविधा मिळू शकत नव्हत्या. लोककल्याणासाठी त्याचा सगळा खर्च या आदरणीय व्यक्तीनं स्वतःच्या पैशामधून तो सगळा खर्च त्यांनी उभारला. 2021 त्यांना भारत सरकारनं सन्माननीय पद्मश्री प्रदान केली. असे हे अत्यंत आदरणीय निष्काम कर्मयोगी चुलतीम छोजोर. श्लोक 7. जे कर्म स्वधर्माप्रमाणे नियत म्हणजे नेमलेले त्याचा संन्यास करणं म्हणजे त्याग करणं कुणालाही योग्य नाही. आपापलं नियत कर्म, कर्तव्य, जबाबदारी प्रत्येकाने व्यवस्थितपणे पार पाडायला हवी. मोहानं केलेला त्याचा त्याग हा तामस म्हणायला हवा. श्लोक 8. शरीराला कष्ट होतील या भीतीने म्हणजे काही दुःखकारक कष्टदायक जर कर्म असेल तर तेवढ्यासाठी त्या कर्माचा त्याग करणं याला राजस त्याग असं म्हटलेलं आहे. श्लोक 9. हे अर्जुना,
स्वधर्माप्रमाणे नियत म्हणजे तुझं प्रत्येकाचं आपापलं नेमलेलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते कर्म संग आणि फलाशा सोडून केलं जातं, तेव्हा त्याला सात्विक त्याग असं म्हटलं जातं. श्लोक 10. एखादे कर्म अकुशल म्हणजे अकल्याणकारक असले तरी त्याचा द्वेष करत नाही आणि दुसरं कल्याणकारक किंवा फायद्याचं आहे म्हणून त्यामध्ये तो अनुषुप्त होत नाही. तो सत्वशील बुद्धिमान संशयविरहित ज्ञानी म्हणजे संन्यासी म्हणायचा. म्हणजे काय की एखाद्या कर्मातून आपल्याला जी काही जबाबदारी टाकली आहे त्याच्यातनं तो आधी असं कॅल्क्युलेशन करत बसत नाही की मला याच्यापासून काही फायदा होणार आहे की नाही, माझे किती तास जातील, मग त्या मनाने मला काय मिळेल, असे कोणतेही विचार त्याच्या मनामध्ये हिशोब येत नाहीत. तो निष्काम वृत्तीनं, जबाबदारी आहे ना, मग निर्लेप वृत्तीनं तो ते कर्म करत असतो. त्याला ज्ञानी संन्यासी असं म्हटलं जातं. श्लोक 11. कारण ज्याला म्हणून देह आहे त्याला कर्माचा निःशेष त्याग करणं शक्य नाही. म्हणून ज्याने कर्म न सोडता फक्त कर्मफलांचा त्याग केला आहे. बरं का, भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी हे वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की संन्यास घेणं म्हणजे कर्म सोडून द्यायची नाही असा त्याचा अर्थ होत नाही. तर कर्माच्या पाठीमागे जे फलाशीची इच्छा असते ती सोडून लोककल्याणाकरता कर्म करत राहणं हे आवश्यक आहे. म्हणून ज्यानं कर्म न सोडता फक्त कर्मफलांचा त्याग केला त्यालाच खरं त्यागी आणि संन्यासी म्हटलं पाहिजे. श्लोक 12. अनिष्ट, इष्ट आणि मिश्र असे कर्माचे 3 प्रकारचे फल मेल्यावर अत्यागी म्हणजे फलाशीचा त्याग न करणाऱ्या पुरुषाला मिळतात. म्हणजे काय, म्हणजे मी काही इच्छेनं, वासनेनं, कामनेनं जेव्हा मी आयुष्यभर कर्म करत राहते बरं का, तेव्हा मेल्यानंतर त्या कर्मांची, आता ती सगळीच कामं आहेत, त्याची फळं मागे पडलेली आहेत, त्याचे इष्ट, अनिष्ट किंवा मिश्र अशी फळं, म्हणजे अर्थातच ती फळं कशावर अवलंबून असतील, माझ्या कर्मांच्या क्वालिटीवरनं. मी जर चांगली सत्कर्म केली तर त्याची मला इष्टफळं मिळतील, जर मी वाईट कर्म केली तर ती अनिष्ट फळं मिळतील. आणि मिश्र म्हणजे कधी मी चांगलं करीन, कधी मी वाईट करीन तर त्याचं मिश्र फळ मला मिळेल. मला म्हणजे कोणाला इथे, तर जो सकाम वृत्तीनं काहीतरी मिळवायच्या हेतूनं कर्म करतो तेव्हा. पण जो संन्यासी आहे बरं का, याच्या विरुद्ध जो संन्यासी आहे म्हणजे ज्यानं फलाशामुळी ठेवलेलीच नाही आहे, हां, तो निर्लेपपणे कर्म करतोय, त्याला ही फळं कधीही मिळत नाहीत आणि बाधू शकत नाहीत. निष्काम कर्माची थोरवी काय आहे की कर्मांची फळं फक्त प्रारब्धातच जमा होतात, हां, संचिताच्या बॅगेमध्ये ती जाऊन पडत नाही. श्लोक 13. हे महाभाव, सर्व कर्म घडून यायला सांख्यांच्या सिद्धांतात जी 5 कारणं सांगितली आहेत ती मी तुला सांगतो. सांख्य तत्त्वज्ञान हे वेगळं तत्त्वज्ञान आहे. त्याच्याप्रमाणे कर्म घडून यायला काय कारणं आहेत ते आता भगवान सांगतात. 14. सांख्य तत्त्वज्ञान हे कपिल मुनींनी त्याचे निर्माते आहेत आणि पुरुष आणि प्रकृती हे 2 वेगवेगळे घटक आहेत, हा त्यांचा मुख्य सिद्धांत आहे. श्लोक 14. अधिष्ठान
अधिष्ठान म्हणजे काय? दोन्ही प्रकारे अर्थ होतो. जागा जो व्यवसाय करतो त्याची, किंवा शरीर. तसंच कर्ता म्हणजे अहमपणा, जो मी करणारा आहे तो अहंकार, तो कर्ता. निरनिराळ्या प्रकारचे करण म्हणजे साधनं. आता इथे काय घ्यायचं आपण? शरीराची साधनं म्हणजे इंद्रिय. अनेक प्रकारच्या कर्त्याच्या पृथक चेष्टा किंवा व्यापार, म्हणजे जे अनेक आपल्याला कर्मांमधनं जावं लागतं, हे कर ते कर ते कर, तो व्यापार. आणि त्याबरोबरच पाचवं दैव होय, बरं का. दैवाला काय म्हटलं जातं? ईश्वरेच्छा. आता निष्काम वृत्तीनं कर्म करणाऱ्यावरनं एक छोटी कथा मी तुम्हाला सांगते. खूप पूर्वी, अगदी प्राचीन काळी, राजा रघु म्हणून होऊन गेला. तर त्यानं एकदा विश्वजित यज्ञ संपन्न केला, बरं का. विश्वजित यज्ञामध्ये जो यज्ञ करता आहे त्यानं आपलं सगळं वैभव दान करून टाकायचं असतं. त्याप्रमाणे राजा रघुनं सगळं काही, महाल, वैभव, श्रीमंती, सगळं काही त्यांनी दान केलं. आणि त्याच्याजवळ काहीही शिल्लक राहिलेलं नव्हतं. तो मग भिक्षेसाठी म्हणून बाहेर पडला. तेव्हा तो भिक्षा मागायला म्हणून जात असताना पाठीमागनं त्याला लोकांचे संवाद ऐकू येऊ लागले. लोक एकमेकात खूप त्याचं कौतुक करत होते की कसा हा सर्वश्रेष्ठ दानशूर राजा, ज्यानं गोरगरिबांना, नंतर राज्यातील लोकांना सगळं काही वैभव दान करून टाकलेलं आहे. असंच त्याला बऱ्याच ठिकाणी त्याचं कौतुक ऐकायला मिळालं. आणि आता काय पुढे ते बघा. तो ते कौतुक ऐकून अतिशय दुःखी झाला. किती उलट आहे की नाही. मला जर असं कौतुक ऐकायला मिळालं असतं तर मी किती खुश झाले असते. पण हेच ते ना, जे संत महात्मे सर्वश्रेष्ठ अशा ज्या व्यक्ती होऊन गेल्या आहेत त्यांचं सगळं काही वेगळंच असतं. त्याला अतिशय दुःख झालं आणि तो म्हणाला की का माझे एवढं लोक कौतुक करतायत, असं काय मी केलं? महाल, राजवाडा, नंतर वैभव दिलं खरं, पण माझं असं काही होतं का? अंतर्मुख करणारा प्रश्न त्यानं विचारलेला आहे की माझं स्वतःचं असं मी इथे काय घेऊन आलो होतो की ज्यामुळे मी म्हणावं हो माझं सगळं काही मी लोकांना देऊन टाकलं. जे जे काही आहे ते ईश्वराच्या कृपेनं मला मिळालं आणि त्याच्याच आशीर्वादानं मी ते लोकांना दिलं. माझा याच्यात काही स्वतःचा अहमपणा असूच शकत नाही. अशी त्याची अत्यंत विनम्रता आणि ईश्वराप्रती दृढ श्रद्धा आणि शरणागती बघितली की आपलं मन आदरानं भरून जातं. श्लोक 15. शरीरानं, वाचेनं किंवा मनानं मनुष्य जे जे कर्म करतो, मग ते न्याय असो किंवा विपरीत असो, त्याची ही 5 कारणं आहेत. आता काय आहे ना, या 5 कारणांपैकी पहिली 4 बरोबर आहेत असं आपल्याला वाटतं. पण 5वं जे दैव सांगितलं आहे, ईश्वरेच्छा, ते असं येऊ शकतं मनामध्ये की बरोबर आहे का? तर त्याचं कारण असं आहे की मी कितीही प्रयत्न केला, बरं का. नोकरीसाठी एक उदाहरण घेऊया. नोकरीसाठी फुल माझं क्वालिफिकेशन आहे, सगळी तयारी आहे, मी गेले, पण मला अमुक पैशांची नोकरी ताबडतोब मिळायला हवी, ही जरी मी इच्छा ठेवली तरी ते फक्त माझ्या हातात आहे का? नाही. माझ्या हातात नसलेल्या अनेक गोष्टी जगामध्ये असतात, नाही का. मी फक्त प्रयत्न मनापासून करू शकते,
पण त्याच्या पलीकडे त्याचा जो रिझल्ट आहे अपेक्षित तो माझ्यावर अवलंबून नसतो. प्रयत्न करणं सोडायचं नाही, पण त्याच्या पलीकडे सुद्धा जगामध्ये इतर अनेक गोष्टी असतात ज्याची कारणं आपल्याला ठाऊक होत नाहीत, पण जे त्या फॅक्टरमध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात की ज्या कारणांमुळे अनुकूल फळ किंवा प्रतिकूल फळ हे मला मिळू शकतं आणि यालाच आपण दैव असं म्हणतो. श्लोक 16. दैव असं म्हटल्यामुळे आता लगेच श्लोक 16 ते सांगतायत, या प्रकारची खरी स्थिती असता म्हणजे सगळ्या 100% गोष्टी मी जमू शकत नाही. काहीतरी 5-10% हे बाहेरच्या बाह्य जगतावर अवलंबून असतं, त्यालाच दैव असं म्हटलं जातं. अशा प्रकारची खरी स्थिती असता बुद्धी संस्कृत नसल्यामुळे म्हणजे प्रगल्भ नसल्यामुळे मी एकटाच करता आहे असं ज्याला वाटतं त्या दुर्मतीला काहीच कळत नाही असं म्हटलं पाहिजे. म्हणजे हे जाणून न घेता हे जे फॅक्टर आहेत जे माझ्या हातात नाहीत त्यांच्यावर सुद्धा माझा फळ त्याची क्वालिटी ते मिळेल नाही मिळेल कसं मिळेल केव्हा मिळेल हे सगळं त्याच्यावर अवलंबून असतं. हे मान्यच न करणं आणि मी एकटाच काय तो करता असं जो मानत असतो त्याला भगवान असं म्हणतात की त्याला काहीच कळत नाही असं म्हणावं लागतं. श्लोक 17. ज्याला तो करतो ही भावना नाही आणि ज्याची बुद्धी अलिप्त असते. कुणाची अलिप्त असू शकेल की ज्यांनी हे सगळं जाणलेलं आहे. माझ्या हातात काय आहे की बाबा माझं कर्तव्य मी चोखपणे बजावत राहणं, ही एकमेव गोष्ट माझ्या हातात आहे. ते किती जास्त सुंदर प्रकारे करता येईल, किती एकाग्रचित्तानं करता येईल, या सगळ्या गोष्टी माझ्या हातात आहेत. बुद्धी वापरणं, त्यासाठी ज्ञान घेणं, हे सगळं मी करू शकते. माझ्या हातात आहे तेवढं मी 100 नाही 1000% करणं हेच फक्त माझ्या हातात आहे. पण त्याच्या पलीकडे सुद्धा अपयश मिळेल की यश मिळेल हे फॅक्टर जे असतात ते बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात. हे समंजस सुसंस्कृत माणसाला हे कळू शकतं आणि त्यामुळे त्यानं तो अलिप्त राहतो. अशाने लोकांना मारले तरी असे होत नाही की त्याला ते कर्म बंद काही होत नाही. लोकांना त्यांनी मारले तरी असे होत नाही. असं का म्हटलं आहे? कारण अर्जुन हा युद्धासाठी तिथे उभा आहे. वरवर बघितलं तर युद्ध हे विपरीत कर्म दिसतं, परंतु त्याच्या पाठीमागची अलिप्तता आणि केवळ कर्तव्याची भावना अंगावर आलेलंच आहे. म्हणून नाईलाजानं स्वकर्तव्य म्हणून आत्मसन्मान रक्षणासाठी म्हणून ते करणं आवश्यक आहे. हे जेव्हा तो जाणतो तेव्हा त्याची फळं त्याला बंधनकारक होत नाही. श्लोक 18. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता अशी 3 प्रकारची कर्मचोदना. एक वेगळा शब्द आलेला आहे. कर्मचोदना म्हणजे काय? कोणतंही कर्म घडण्यापूर्वी आपल्याला आधी मानसिक निश्चय करावा लागतो. एक प्रेरणा घ्यावी लागते की हो मला हे कर्म करायचं आहे. त्या प्रेरणेला मानसिक निश्चयाला कर्मचोदना असं म्हटलं जातं. त्याचे कोणते 3 फॅक्टर आहेत? ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. म्हणजे समजा कुंभाराचं उदाहरण घेतलं तर ज्ञाता इथे कोण आहे?
कुंभार. ज्ञेय म्हणजे काय? जे करायचं आहे ते, मडकं करायचं आहे, ज्ञेय. आणि ज्ञान म्हणजे आता ते ज्ञान आवश्यक आहे की कशा प्रकारे मडकं करता येईल, त्याला म्हटलं जातं ज्ञान. हे आहेत कर्मचोदना म्हणजे कर्मप्रेरणेचे 3 घटक. आणि करण, कर्म आणि कर्ता अशा 3 प्रकारचा कर्मसंग्रह आहे. श्लोक 18 मध्ये कर्मचोदना आणि कर्मसंग्रह हे 2 आवश्यक आहेत असं सांगितलं. कर्मचोदना आपण आत्ता बघितली. कर्मसंग्रह म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये कोण कोण येतं? कर्ता कोण आहे? कुंभार. करण म्हणजे साधनं, माती, चाक वगैरे. कर्म म्हणजे प्रत्यक्ष मडकं घडवण्याची क्रिया. श्लोक 19. ज्ञान, कर्म आणि कर्ता. आता हा श्लोक 18 मध्ये कर्मचोदना आणि कर्मसंग्रह सांगण्याचं कारण म्हणजे कोणतंही कर्म करण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. श्लोक 19. ज्ञान, कर्म आणि कर्ता हे परत त्याच्यामध्ये सुद्धा भेद पडतात बरं का. ज्ञान, कर्म, कर्ता कशामुळे? त्रिगुणांमुळे. सत्व, रज, तमो प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असणार. त्या त्रिगुणांच्या भेदामुळे ह्याच्यातही फरक पडतो. या गुणभेदाने 3 प्रकारचे हे प्रत्येक गोष्टी आहेत. गुणसंख्याशास्त्रात म्हणजे कपिल सांख्यशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, ते मी तुला ऐकवतो. काय पण बघणार आहोत? गुणभेदामुळे सत्व, रजो, तमो या गुणांमुळे प्रत्येक गोष्टींमध्ये कसे फरक पडतात. श्लोक 20. विभक्त म्हणजे निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये, वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये एकच अविभक्त आणि अव्यय भाव किंवा तत्व आहे असे ज्या ज्ञानानं कळतं त्याला सात्विक ज्ञान असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात ज्ञानी सगळीकडे हजारो माणसं दिसली तरी त्याचा विविधता शरीर आणि रूपाची आहे हे तो जाणतो, पण त्या सगळ्यांमध्ये एकच आत्मतत्व आहे हेही तो लक्षात घेतो. श्लोक 21. सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे नाना भाव आहेत असा पृथकत्व बोध ज्या ज्ञानानं होतो ते ज्ञान राजस ज्ञान. म्हणजे काय की ज्याला हे समजू शकत नाही की व्यक्ती वेगवेगळ्या असल्या तरी आत्मतत्व एकच आहे, तो काय करतो? तो फक्त प्रत्येकाचं शरीर, मन, देह वेगवेगळे आहेत म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळा आहे. श्लोक 22. परंतु हेच काय ते सर्वस्व म्हणून एकाच गोष्टीत निष्कारण आणि तत्वार्थ न जाणता गुंतून राहिलेलं जे अल्पज्ञान ते तामस ज्ञान होय. तामसी माणसाला त्याला तर काही फक्त स्वतःखेरीज त्याला काही जास्त कुणामध्ये रुची असू शकत नाही आणि त्याचं जे काही अल्पज्ञान असेल त्याच्यावर तो आपल्या आयुष्याची धारणा करतो. श्लोक 23. फलप्राप्तीची इच्छा न धरणारा पुरुष प्रीती किंवा द्वेष मनात न ठेवता प्रीती किंवा द्वेष मनामध्ये न ठेवता आसक्तीविरहित नियत म्हणजे नेमलेले कर्म करतो त्याला सात्विक कर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्या अलीकडच्या 3 श्लोकांमध्ये ज्ञानाचे भेद आपण बघितले. आता आपण
कर्माचे भेद कसे पडतात ते बघतोय, की जो निर्लेप मनानं निष्काम वृत्तीनं कर्म करतो ते सात्विक कर्म. आता याच्यावरून एक छोटीशी कथा मी सांगते तुम्हाला. संत श्रेष्ठ पुरंदरदास बरं का, जन्म 1484, मृत्यू 1564. त्यांचे गुरु व्यासतीर्थ होते. पत्नीचं नाव सरस्वती. त्यांचा व्यवसाय सराफाचा होता. सोने चांदी दागिने विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता आणि ते अत्यंत श्रीमंत होते बरं का. नवकोटी नायक असंच त्यांना म्हटलं जाईल. त्यांचं मूळ खरं नाव हे नायक असं होतं. त्यांचं लग्न वगैरे झालं, आई वडील खूप लवकर गेले, दुकानाची जबाबदारी सगळी त्यांच्यावर आली आणि ते अत्यंत श्रीमंत होते आणि त्याचा अभिमानसुद्धा त्यांना खूप होता बरं का. ताठा खूप होता श्रीमंतीचा. तर काय झालं, जणू काही देवानंच त्यांची परीक्षा घेण्यास ठरवलं असं कथा सांगते. आणि विठ्ठलदेव एका गरीब वृद्धाच्या रूपामध्ये त्यांच्या दुकानामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं, मला काहीतरी तुम्ही मदत द्या, थोडे पैसे द्या. अर्थातच पुरंदरदासांनी त्यांना नकार दिला, नाही मिळणार. मग विठ्ठलदेव त्यांच्या घरामध्ये गेले. त्यांची पत्नी सरस्वती देवी ही अत्यंत मायाळू, कृपाळू, दयाळू अशा वृत्तीची होती. त्यामुळे तिला काही राहावेना. बिचारा वृद्ध गृहस्थ घरी आलाय, त्याला असं रिकाम्या हाताने कसं पाठवू. मग तिनं काय केलं, कानातली हिऱ्याची नथ त्याला देऊन टाकली बरं का. आता या विठ्ठल देवानी काय करावं, ती नथ घेऊन ते परत दुकानात गेले आणि पुरंदरदासांना म्हणाले, मला ही नथ विकायचे म्हणजे मला पैसे मिळतील. पुरंदरदासांनी ती नथ निरखून बघितली आणि त्यांच्या लक्षात आलं की ही बहुतेक आपल्या पत्नीच्या नथेसारखीच वाटते. त्यांना संशय आला. ते ताबडतोब घरी गेले आणि सरस्वतीला विचारलं, अगं तुझी नथ कुठे, दाखव मला. नथ तर नव्हती. काय करणार, इतकी घाबरली. तिनं विषाचा प्याला तयार केला, त्याला सगळं काय ते खरं सांगून टाकलं की वृद्ध गृहस्थ आला, मला खूप दया आली, मी ती देऊन टाकली. आणि तिनं विषाचा प्याला, तिनं म्हणजे पुढे काही त्यांचा राग सहन करायलाच नको म्हणून विषाचा प्याला तिनं हातात घेतला, तर त्यामध्ये हिऱ्याची नथ तिला तरंगताना दिसली बरं का. पुरंदरदासांनी हे सगळं जेव्हा बघितलं तेव्हा तो क्षण त्यांच्या आमूलाग्र परिवर्तनासाठी कारणीभूत झाला. सोनं चांदी हिरे रत्न याच्या जीवावर आपण केवढा मिमीपणा करतोय याची त्यांना जाणीव झाली. आणि कथा असं सांगते, जणू काही देवानं त्याला शिकवण देण्यासाठी हे अशी परीक्षा घेतली गेली. आणि मग त्या क्षणापासून पुरंदरदास पूर्णपणे अंतर्बाह्य बदलले बरं का. काही काळातच त्यांनी सगळ्या संपत्तीचा त्याग केला आणि ते हरिदास म्हणून स्वतःला मिरवू लागले. हरिदास म्हणजे भगवंतांचा भक्त किंवा सेवक. त्यांना कर्नाटक संगीताचे पितामह असं म्हटलं जातं. भागवत पुराण त्यांनी अत्यंत सुंदर मधुर अशा अभंग रचनांमध्ये अभंग रचना तयार करून त्यांनी ते भागवत पुराणाची त्याची निर्मिती केली. त्यांच्या साहित्याला दास साहित्य असं म्हटलं जात. ते इतके मधुर गायन करत त्यांना नारदाचा अवतार असं सुद्धा म्हटलं जातं. श्लोक 24. पण काम म्हणजे
फलाशीची इच्छा मनामध्ये धरणारा अहंकार बुद्धीचा पुरुष पुष्कळ जे कर्म करतो त्याला राजस म्हटलं जातं. म्हणजे करतो कर्म भरपूर, पण कशाच्या ओढीनं, तर काहीतरी मिळावं या ओढीनं. श्लोक 25. अनुबंध म्हणजे पुढे काय होईल, आपलं सामर्थ्य किती, त्यात काय होईल, नाश होईल की काय होईल याचा विचार न करता मोहानं जे कर्म आरंभलं जातं त्याला तामस कर्म म्हटलं जातं. तामसी मनुष्य अविवेकी बऱ्याच वेळा असल्यामुळे सारासार विचार बुद्धी न करता केवळ मोहग्रस्त होऊन तो कर्माला आरंभ करतो. श्लोक 26. ज्याला आसक्ती नाही, जो मी माझे म्हणत नाही, कार्य सिद्ध हो ना हो अथवा न हो, जो मनाने अविकृत म्हणजे अविकारी, काही होऊ दे मी माझं कर्म योग्य प्रकारे करणार, जो धृती आणि उत्साह यांनी युक्त होऊन कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असं म्हटलं गेलेलं आहे. इथे आता कर्त्याचे भेद जे पडतात ते आपण बघत आहोत. आता मनीषा पंचकम म्हणून आदी शंकराचार्यांचं एक गाजलेलं स्तोत्र आहे. त्याचा सार किंवा संक्षिप्त रूपानं मी तुम्हाला ते इथे सांगू इच्छिते. मनीषा पंचकम. मनीषा म्हणजे मनातली इच्छा असा अर्थ न घेता मनाचाच ईश, मनाचा जो स्वामी बुद्धी त्याचं पंचकम असा अर्थ घ्यायचा आहे. त्यामुळे आदी शंकराचार्य असं म्हणतात त्यामध्ये, माझ्या दृष्टीनं तो ज्ञानी आहे. तो कोण, तर ज्याला हे समजलं की या अथांग ब्रह्मांडातील विविधतेचं मूलतत्व एकच एक आहे, त्याला मी ज्ञानी मानतो. आपल्या सगळ्यांना हा जो जन्म मिळाला आहे, हे शरीर आपल्याला का प्राप्त झालं आहे याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. त्याचा खरा हेतू काय आहे, तर आपण हा जो दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे त्यामध्ये उगाचच विषमता माजून एकमेकांमध्ये भेदाभेद करून हा चांगला तो वाईट, तो श्रीमंत, मी श्रेष्ठ, तो कनिष्ठ असे वेगवेगळे भेद न करता त्यानं सर्व मनुष्यजात ही समान धाग्यावर उभी आहे. समान चैतन्य तत्वावर सगळेजण उभे आहेत हे जाणून आपली बुद्धी व्यापक करायला हवी. विशालतेनं, व्यापकतेनं संकुचितपणा सोडून आपण जगतामध्ये वावरायला हवं. या समत्व चित्तानं आपला जो हा प्रारब्ध देह आहे, तो सुद्धा आपण परमेश्वराला प्रेमपूर्वक समर्पित करावा. आणि जीवन म्हणजे त्यानं मला दिलेला प्रसाद आहे असं समजून अत्यंत निष्ठेनं त्याचं स्मरण ठेवून योग्य कर्म आपण करत राहावी. हे आपल्याला जे जीवन मिळालं आहे ते व्यर्थ न घालवता परमेश्वराचं नित्यस्मरण आणि आपापली कर्म प्रत्येकानं करावी. जगामध्ये भेदभाव करू नये. सगळ्यांशी समभावानं, प्रेमानं, मायेनं प्रत्येकानं वागावं अशी अपेक्षा आदी शंकराचार्य या मनीषा पंचकममध्ये करत आहेत.
आत्ताच आपण श्लोक 26 मध्ये सात्विक करता बघितलं. कोण? की जो निष्काम मनानं निर्लेप वृत्तीनं कर्म करतो. तर एक छोटीशी कथा याबद्दल सांगते. कथा आहे सुंदर राम वर्मा यांची. सीकर जिल्हा राजस्थान इथे त्यांनी जंगल निर्माण करण्याचा ध्यास घेतला. जगा वेगळा ड्राय लँड पण तरीसुद्धा जंगल निर्माण करण्याचा त्यांनी वसा घेतला. त्यासाठी त्यांनी ड्राय लँड ॲग्रो फॉरेस्ट्री मेथड त्यांनी शिकून घेतली आणि ती वापरायची त्यांनी ठरवलं की ज्यामध्ये खूप कमी पाणी वापरलं जातं. त्यांनी एकट्याने 50,000 झाडं तिथे लावलेली आहेत. शेतीमध्ये त्यांनी अनेक कल्पनांनी शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग त्यांनी केलेले आहेत. 2020 मध्ये त्यांच्या या अतुल कार्यासाठी त्यांना भारत सरकारनं पद्मश्री देऊन सन्मानित केलं. श्लोक 27. विषयासक्त, लोभी म्हणजे हवं काहीतरी, त्याशिवाय मी काम करायला हात पण लावणार नाही. हर्ष, शोक यांनी युक्त, कर्मफलाच्या प्राप्तीची इच्छा धरणारा, हिंसात्मक, अशुची अशा कर्त्याला राजस कर्ता असं म्हटलं जातं. जो लोभी आहे आणि त्याला त्यातनं काहीतरी प्राप्त करायचं आहे. श्लोक 28. अयुक्त म्हणजे चंचल बुद्धीचा, अडाणी, नंतर आळशी, सदा खट्टू, चेंगट किंवा घटकेच्या ठिकाणी महिना कामाला लावणारा अशा कर्त्याला तामस म्हटलेलं आहे. निष्क्रियता आणि आळशीपणा हे त्यांचे मुख्य दुर्गुण आहेत. श्लोक 29. हे धनंजया, बुद्धी आणि धृती. धृती म्हणजे अर्थ धैर्य असा होतो, पण इथे आपण काय घ्यायचं? निश्चयात्मक बुद्धी. यांचेही गुणामुळे 3 प्रकारचे भेद होतात. श्लोक 30. प्रवृत्ती म्हणजे एखादी गोष्ट करू लागणं, निवृत्ती म्हणजे न करणं, कार्य म्हणजे कोणतं कृत्य हे करायला योग्य आहे, कोणतं अयोग्य आहे, कशाला भियावं, कशाला भिवू नये, हे जे बुद्धी जाणते ती म्हणजे सात्विक बुद्धी. सारासार विचार करणारी, काय योग्य काय अयोग्य त्याप्रमाणे करता तो होतो. श्लोक 31. ज्या बुद्धीनं धर्म अधर्म, कार्य अकार्य यांचा निर्णय होत नाही त्यांची बुद्धी राजस बुद्धी होय. कारण का? ते लोभानं मोहानं व्यापलेले असतात. श्लोक 32. जी बुद्धी तमानं व्याप्त होऊन अधर्माला धर्म म्हणते, अधर्माला उलटीच पद्धत, अधर्माला धर्म मानते आणि सर्व गोष्टीमध्ये विपरीत समज करून घेते ती बुद्धी तामस होय. तामस बुद्धीचा एक छोटी कथा मी तुम्हाला सांगते. भगवान शंकर जे आहेत ते अत्यंत दयाळू आहेत, नाही का? म्हणजे कोणीही भक्त आपल्या तपस्येनं त्यांना प्रसन्न करून घेऊ शकतो. स्वतः भगवान शंकर हे बैरागी जरी असले तरी भक्ताच्या कोणत्याही मागण्या ते पूर्ण करून त्याला वैभवशाली बनवतात. त्याच्या विरुद्ध भगवान श्रीकृष्ण, असं म्हटलं जातं भागवत पुराणामध्ये, असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्ण हे भक्ताची खूप कठीण अशी परीक्षा बघत असतात बरं का. तर हे भगवान शंकर भोळे, भक्ताला जे काही हवं ते देऊ करणारे, आणि या वृत्तीमुळे ते बऱ्याच वेळा स्वतःसुद्धा संकटामध्ये जाऊन पडतात. कसं ते बघूया.
वृकासूर नावाच्या असुरानं शंकराची तपस्या केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. आता यानं वर काय मागावा? तो म्हणाला, मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन, मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवेन तो भस्मसात झाला पाहिजे. काय इच्छा बघा. भगवान शंकरांनी आता आशीर्वाद देऊन बसले. ते म्हणाले, ठीक आहे, तुझा वर पूर्ण होईल. त्याच्यानंतर वृकासूरनी काय केलं? तो म्हणाला, थांबा, जाताय कुठे? मला बघू दे. तुम्ही मला जो वर दिला आहे त्याच्यात सामर्थ्य आहे की नाही ते बघू दे ना मला. मग त्याची मी परीक्षा घेतो आत्ता, इथल्या इथे. मी तुमच्या मस्तकावर हात ठेवतो. आणि भगवान शंकरांच्या सगळ्या भयानक प्रकार लक्षात आला आणि ते बिचारे जीव घेऊन पळू लागले. ते गेले भगवान श्रीकृष्णांकडे. श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही नेहमीच भोळेपणानं असं काहीतरी संकट ओढवून घेता. असू दे, मी बघतो काय करायचं ते. मग भगवान श्रीकृष्णाने मोहिनीचा अवतार घेतला बरं का. अत्यंत लावण्यवती अप्सरेचा अवतार त्यांनी घेतला आणि ते वृकासुरासमोर जाऊन उभे राहिले. तिच्या त्या लावण्यानं वृकासूर अगदी वेडापिसा झाला. सगळी बुद्धी जणू काही त्याची भ्रष्ट झाली आणि तो वेड्यासारखा तिच्याकडे बघतच राहिला. ती जे काय करेल ते तो करू लागला. मग ती नृत्य करायला लागली, हा नृत्य करायला लागला. मग नृत्य करता करता तिनं स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हा वृकासुराने सुद्धा स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला आणि तो भस्मसात झाला. म्हणजे तामस आणि आसुरी ज्या दुष्ट कल्पनांनी, इच्छांनी जे घेरलेले असतात ना, त्यांची ही कथा निर्देशक आहे. श्लोक 33. ज्या अव्यभिचारी म्हणजे इकडे तिकडे न ढळणाऱ्या धृतीनं, म्हणजे निश्चयात्मक बुद्धी, मन, प्राण, इंद्रिय यांचे व्यापार निष्काम कर्मयोगाने चालवले जातात, ती धृती सात्विक धृती होय. निष्काम वृत्तीनं जे केलं जातं त्याला सात्विक धृती असं म्हटलं जातं. श्लोक 34. हे अर्जुना, ज्या धृतीने धर्म, काम, अर्थ हे पुरुषार्थ चालवले जातात आणि जो फलाची इच्छा त्यामध्ये ठेवतो ती धृती राजस होय. श्लोक 35. ज्या धृतीनं मनुष्य दुर्बुद्ध होऊन झोप, भय, शोक, विषाद, मद हे सगळ्या वृत्ती सोडत नाही, ती धृती म्हणजे तामस धृती. श्लोक 36. आता हे भरतश्रेष्ठा, सुखाचे सुद्धा 3 प्रकार मी तुला सांगतो. अभ्यासानं, सतत परिचयानं, ज्यामध्ये तो रमतो आणि त्याच्या दुःखाचा अंत होतो, ते मी तुला सांगतो. श्लोक 37. जे आरंभी विषासारखं, म्हणजे काय अर्थ घ्यायचा की आरंभी जे तपस्या करतात, साधना करतात, ती कष्टप्रद असते पहिल्यांदा. आरंभी विषासारखं, परिणामी मात्र अमृततुल्य अशा आत्मनिष्ठ बुद्धीच्या प्रसन्नतेतून प्राप्त होणारं सुख हे सात्विक म्हटलं गेलेलं आहे. आधी साधकाला बरीच तपश्चर्या करावी लागते, ही गोष्ट खरी आहे. पण त्यानंतर मात्र साक्षात ईश्वरीय तत्वाचा अनुभव आल्यानंतर त्याला अविस्मरणीय चिरंतन ब्लिस सुखप्राप्ती त्याला होते. श्लोक 38. इंद्रिय आणि त्यांचे विषय यांच्या संयोगापासून होणारे अधिभौतिक जे प्रथम अमृतासारखे
आणि परिणामी विषासारखे त्याला राजस म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्या विषय सुख उपभोगांवर जर आपण मर्यादा ठेवली नाही तर ते आपल्याला आरोग्याला, शरीराला, मनाला घातकारक ठरतात. श्लोक 39. आणि जे प्रारंभी अनुबंधात परिणामी आपल्याला मोह पाडते व जे निद्रा, आळस, प्रमाद म्हणजे कर्तव्याचा विसर यापासून जे होते ते तामस सुख असतं. श्लोक 40. या पृथ्वीवर, आकाशात आणि देवात म्हणजे देवलोकी सुद्धा असं काही नाही जे प्रकृतीच्या या 3 गुणांपासून मुक्त झालेलं आहे. प्रत्येकजण प्रकृतीच्या या त्रिगुणीच्या प्रसारामध्ये बद्ध झालेला आहे. श्लोक 41. हे परंतपा ब्राह्मण, आता इथे ब्राह्मण याचा अर्थ ब्रह्म जाणणारा तो असा घ्यायचा आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची कर्म त्यांच्या स्वभावजन्य म्हणून प्रकृतीसिद्ध गुणांप्रमाणे विभागलेली आहेत. आता या श्लोकांचा आपल्याला जाणण्यासाठी महाभारतकालीन जी समाज व्यवस्था होती त्याच्या अनुषंगाने याचा विचार करावा लागेल. त्यावेळेला चातुर्वर्ण्य व्यवस्था प्रचलित होती. आता जरी ती शिल्लक नसली तरी तेव्हा ती 4 विभागांमध्ये पाडलेली होती. परंतु ते जे विभाग पाडलेले होते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे गुणकर्मावर अवलंबून होते. श्लोक 42. शम, दम, तप, शुचिर्भूतपणा, शांती, सरळपणा, अध्यात्मज्ञान, नंतर आस्तिक्य बुद्धी हे ब्राह्मणाचे स्वभावजन्य कर्म आहेत. म्हणजे तो तसा आत्मज्ञानी असावा लागतो. श्लोक 43. शौर्य, दक्षता, तेजस्विता, धैर्य, युद्धातून पलायन न करणं, दातृत्व, प्रजेवर सत्ता चालवणं हे क्षत्रियाचं स्वभावजन्य कर्म होय. प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे, बुद्धीप्रमाणे, त्याच्या